आपण पाहत आहात बहुजन आवाज. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पार पडलेल्या मोदी हटाव देश बचाव आंदोलनात ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. त्यांनी इराणवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त करत भारत आणि इराण यांच्यात पारंपरिक मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे अधोरेखित केले. भारताने स्वतंत्र व संतुलित परराष्ट्र धोरण अवलंबावे अशी त्यांची मागणी आहे. याबाबत अधिक माहिती आपण थेट ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आपल्या शब्दात पुढे जाणून सगळ्यांचा घेऊ. असणारा पहिल्यांदा अभिनंदन करतो. काका इथल्या वर्तमानपत्राच्या मालकाने इलेक्ट्रॉनिकचे जे मालक आहेत त्या सगळ्याने देशाला घाण ठेवलं आणि त्याच्याच बरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांपुढे नाचतात, मुजरा करतात. ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली नाही. या सर्व मालकांना माझं असणारं आव्हान आहे. माझं या सगळ्या मालकांना असणारं आव्हान आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा असणारा राग हा शिगेला पोचताना मला दिसतोय. काश्मीरच्या प्रश्नावरनं पाकिस्तान बरोबरचे असणारे अनेक युद्ध झाले. या अनेक युद्धाच्या कालावधीमध्ये असेल किंवा काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या ज्या वेळेस घेऊन झाला असेल तर भारताच्या पाठीमागे ठामपणे कोणी उभं राहिलं असेल तर इराण सारखं राज्य हे आपलं त्या ठिकाणी उभं राहिलं हे लक्षात घ्या. मित्र हे जपायचे असतात. आज इराणवरती हल्ला झाला. कशावरनं हल्ला झाला तर ते असणारे अणुबॉम्ब निर्माण करतात आहेत आणि कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब असू नये अशी असणारी भूमिका असेल तर मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसं काय तुम्ही येऊ दिलं त्याचा खुलासा करा. मैत्री जपण्याच्या ऐवजी जे हल्ले झाले असणारी माझ्याकडची माहिती खोटी असावी असं मीच स्वतः म्हणतोय. इराणवरती हल्ला होण्याच्या अगोदर एक आठवडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध हल्ला केला होता हे लक्षात घ्या. अफगाणिस्तानची सुद्धा भूमिका होती की इराणवरती हल्ला होऊ दे. शेजारी राष्ट्र पाकिस्तानही म्हणत होता की तिथे असणारा हल्ला होऊ नये, आम्ही असणाऱ्या इराणच्या मदतीला जाऊ. नरेंद्र मोदी इस्रायलला जातात. काय गुफ्तगू होतं याची आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं विमान भारतामध्ये उतरण्याच्या अगोदर हल्ला होतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी भारत सरकारला विचारतो की त्या इलाक्यामध्ये
भारताचे 2 सेंटर्स आहेत. एक दुधगाम म्हणून असणारं एक सेंटर आहे आणि इराण मधला असणारं चिबर नावाचं असणारं जे पोर्ट आहे ते आहे. या हल्ल्यामध्ये या दोन्ही सेंटरने मदत केली की न मदत केली याचा असणारा खुलासा हा विचारला जाणार आहे, हे लक्षात घ्या. आज भारताची असणारी जी आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, मजबूत आहे याचं एकच कारण आहे की जे आखाती देशामध्ये भारतीय नागरिक काम करतोय त्यांनी कमवलेला पैसा हा भारतामध्ये पाठवला जातो. खोमेनीची या युद्धामध्ये हत्या केल्यानंतर जे काय माहोल उभा राहतोय तो आपला लक्षात घ्या. च्या शब्दात पुढे जाणून घेऊ. अधिक माहितीसाठी पाहत रहा बहुजन आवाज.